नमस्कार मित्रांनो. मी गेल्या 5 वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गुं गुंतून आहो मी. मला 5 वर्षापासून वर्धा जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय कोर्ट इथे मला न्याय भेटून राहिला आहे. आणि माझे घरगुती क्रिमिनल जे मॅटर चालू आहे 5 वर्षापासून, त्या प्रकरणाचा माझ्या माझ्या मामसासरा तो फायदा उचलून मला अजूनपर्यंत त्यांनी डिवोर्स पेपर काही दिला नाही आहे. त्याचं नाव आहे महादेव ढेंगळे, राहणार नालवाडी, वर्धा. त्याचं हॉटेल आहे वायगाव रोडवर, विंजापूर इथे शिवनेरी नावाचं हॉटेल आहे त्याचं. तर तो मला गेल्या 5 वर्षापासून डिवोर्स पेपर देण्यास नकार देऊन राहिला आहे. आणि माझ्या घरगुती प्रॉपर्टीचा फायदा उचलून घरगुती झगड्याचा माझा फायदा उचलत आहे, जेणेकरून माझी प्रॉपर्टी हडप करायला भेटली पाहिजे. हा त्याचा मागचा उद्देश आहे त्याचा. त्याच्यामुळे तो मला लिगली डिवोर्स पेपर अजून काही देऊन नाही राहिला आहे. आणि माझ्या मागं त्यांनी माणसं लावली आहे मारासाठी आणि माझ्यावर अत्याचार करायसाठी. आणि मला तो म्हणजे बाहेर राहूसुद्धा नाही देत आहे आणि कारवाईसुद्धा करू नाही देत आहे. त्याचा मुलगा आहे विनोद ढेंगळे, एक नागपूरला राहते, दुसरा, आणि एक मुंबईला राहते. 3 मुलं आहेत त्याचे. तर याच्या विरोधात मी आता कारवाई करत आहो. तर मला इथे वर्धा पोलीसवाले माझ्या प्रकरणामध्ये ऑलरेडी इन्वॉल्ड आहे. आणि वर्धेच्या जिल्हा कोर्टामधले पण माझं प्रकरण लावण्यासाठी मनाई करत आहे. आणि मला मिसगाईड करून राहिले इथचे वकीलसुद्धा पण. आणि 4 वर्षापासून माझी केस नाही लावून राहिली इथचे वर्धा जिल्ह्यातले, वर्धा जिल्हा कोर्टातले वकील आणि इथले कर्मचारी. तर यांच्यामुळे मला मानसिक आणि आर्थिक आणि शारीरिक त्रास होत आहे गेल्या 4 वर्षापासून. माझं नॅशनल लेवलचं प्रकरण आहे लैंगिक अत्याचाराचं आणि सामूहिक आणि धार्मिक अत्याचाराचं. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि पूर्ण जनतेला माहीत झालं पाहिजे. आणि हॉटेल मालकावर महादेव ढेंगळे यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ह्या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवत आहो. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉरवर्ड करा, अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.